गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये बघितलं होतं क्लोराम्फेनिकॉल. आता यानंतर आपण बघणार आहेत क्लोराहेक्झिडिन माउथवॉश. तर बघा, क्लोराहेक्झिडिन ग्लुकोनेट इज द प्रिस्क्रिप्शन जर्मिसायडल माउथवॉश. हा एक मित्रांनो माउथवॉश जो आहे हा एक लिक्विड टाईपचा ड्रग आहे, ज्यामध्ये आपण तो काय करू शकतो, त्याने आपण जो काही माउथला जम्स वगैरे काय झालेले असतील माउथमध्ये त्याला किल करायचं काम करतो. दॅट डिक्रीज बॅक्टेरिया इन द माउथ. बघा काय सांगतोय, जे काय बॅक्टेरिया वगैरे माउथमध्ये झाले असेल त्यांना काय करायचं काम करते, डिक्रीज करायचं काम करते. इट इज ॲन अँटीसेप्टिक एजंट विथ टॉपिकल अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज. हा काय एक अँटीसेप्टिक एजंट आहे विथ टॉपिकल अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज. अँटी म्हणजे काय, अगेन्स्ट द बॅक्टेरिया. बॅक्टेरियाला काय करायचं काम करतं, अगेन्स्ट किल करायचं काम करणार तो. इट हेल्प्स इन द मॅनेजमेंट ऑफ द जिंगोवायगल इन्फ्लामेशन अँड ब्लिडिंग. हे काय करते काम, जो काही आपल्या माउथमध्ये जे प्रॉब्लेम्स वगैरे झालेले असतील, इन्फेक्शन, इन्फ्लामेशन, ब्लिडिंग वगैरे, त्यांना काय करायचं काम करते, स्टॉप करायचं काम करते. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन, त्याचं काम काय आहे, ब्रॉड स्पेक्ट्रम बॅक्टेरियोसायडल एजंट. हे काय आहे, एक ब्रॉड स्पेक्ट्रम बॅक्टेरियोसायडल एजंट आहे. इट बाइंड्स द ओरल टिश्यू. आपले ज्या काही टिश्यू आहेत त्यांना काय करायचं काम करतं, बाइंड करायचं काम करतं. अँड रिलीज इन द ॲक्टिव्ह फॉर्म फॉर अबाउट 5 hours. जेव्हा आपण हे लिक्विड घेतल्याच्या नंतर काय करतो, आपण हे घेतल्याच्या नंतर 5 तासापर्यंत त्याचं काय काम करायचं काम करतं, ते किल करायचं काम करतं. रप्चर बॅक्टेरियल सेल मेम्ब्रेन. जी काय बॅक्टेरियलची सेल मेम्ब्रेन आहे त्याला काय करायचं काम करतं, रप्चर करायचं काम करतं. तर मग आता त्याची इंडिकेशन्स काय काय असू शकतात. इंडिकेशन्स म्हणजे काय, कुठं कुठं यूज करायचं. मग काय, जिंजिवायटिस असन, पुन्हा काय हेरिस्टॉसिस, बॅड माउथ म्हणजे काय घाण वगैरे म्हणजे माउथचा वास येत असेल तेव्हा. सुअर थ्रोट, त्यामध्ये सुद्धा आपण काय करू शकतो, यूज करू शकतो. बघा मेनली काय होतं माहिती आहे का, जे काही पेशंट वगैरे असतात का लॉंग ड्युरेशनसाठी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट काही म्हणजे त्यांच्या प्रॉब्लेम्समुळं, त्या पेशंटमध्ये मेनली आता ते काय उठू शकत नाहीत किंवा ते काय उठून दातं घासू शकत नाही, त्यामुळे हे काय करणार, हा ड्रग्स काय करू शकतो आपण त्या पेशंटला देऊ शकतो. मग काय त्याचं डोसेज काय आहे, 1/2 ounce, जे काय 1 टोपण जे असतं ते आपण काय करू शकतो, त्यांच्या ते माउथमध्ये त्यांना द्यायचं काम करायचं, ते गुळणा करून मग ते टाकून देणार. ट्वाईस डे, दिवसातून कितीदा, 2 वेळेस. मग कॉन्ट्राइंडिकेशन्स काय बाबा, मग हे कधी द्यायचं नाही, हे जो माउथवॉश आहे क्लोराहेक्झिडिन माउथवॉश, हे कधी द्यायचं नाही. मग आपल्याला ज्या काही ब्रेस्ट फिडिंग वुमेन्स वगैरे काय असतात त्यांच्यामध्ये आपण हे त्यांना द्यायचंच नाही. मग हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन असेल, कोणाकोणाला तोंडाची ॲलर्जीज वगैरे काही तोंडाचे प्रॉब्लेम्स असतात, त्या पेशंटमध्ये सुद्धा आपण ह्यांना द्यायचं नाही. मग काय साईड इफेक्ट्स काय काय होऊ शकतात, टेस्ट चेंजेस. मग समटाईम्स काय होतं, आपण जर हे दिलं तर कधी कधी कोणत्या पेशंटमध्ये काही साईड इफेक्ट्स अराईज होण्याचे चान्सेस असतात. मग काय टेस्टमध्ये चेंजेस, खाल्ल्याच्या नंतर त्यांना चव लागत नाही, काय पुन्हा टूथ स्टेनिंग, पुन्हा काय दुसरं सोअर थ्रोट, पुन्हा ॲलर्जिक रिॲक्शन, काही ॲलर्जिक रिॲक्शन्स वगैरे सुद्धा होण्याचे चान्सेस असतात. मग काय पेन, इरिटेशन, अल्सर्स, हे त्याचे काय आहेत, साईड इफेक्ट्स आहेत. मग काय नर्सिंग रिस्पॉन्सिबिलिटी, नर्सिंग इम्प्लिकेशन्स, नर्सिंग रोल्स. आपलं नर्सिंगचं रोल काय काय आहे, तर काय इव्हॅल्युएट द पेशंट ओरल कंडिशन्स इन्क्लुडिंग एनी लेसन्स, अल्सर और सायन्स ऑफ सिम्पटम. जे काही सायन्स सिम्पटम्स अराईज झाले हे दिल्याच्या नंतर, तर ते काय केलं पाहिजे, आपण प्रॉपर पद्धतीने इव्हॅल्युएट केलं पाहिजे. सेकंड नंबर काय, एक्सप्लेन द पर्पज ऑफ द क्लोराहेक्झिडिन माउथवॉश. मग पेशंटला डायरेक्ट हे द्यायचं का, नाही द्यायचं, तर पेशंटला काय करायचं, त्याचं पर्पज, मामा हे कशासाठी महत्त्वाचं आहे, का महत्त्वाचं आहे, हे त्यांना काय केलं पाहिजे, समजून सांगितलं पाहिजे. ॲडमिनिस्टर द माउथवॉश ॲज द प्रिस्क्राईब्ड फ्रिक्वेन्सी. जी काय डॉक्टरनं प्रिस्क्राईब केलेली फ्रिक्वेन्सी आहे त्याच फ्रिक्वेन्सीनं आपण ते काय केलं पाहिजे, त्यांना माउथवॉश दिलं पाहिजे. मग काय चौथं, ऑब्झर्व फॉर ॲडवर्स रिॲक्शन्स सच ॲज ओरल इरिटेशन, स्वेलिंग. मग काय केलं पाहिजे, त्या पेशंटमध्ये काय ऑब्झर्वेशन केलं पाहिजे, काय बाबा काही ओरल इरिटेशन वगैरे काय होईल का, स्वेलिंग त्यांना काही त्रास व्हायला आहे का, हे बघितलं पाहिजे. यूज प्रॉपर टेक्निक्स व्हेन असेसिंग पेशंट. मग आपण हे जेव्हा ड्रग्स देणार आहेत किंवा हे पेशंटला असेस करणार आहेत तेव्हा काय केलं पाहिजे, प्रॉपर हायजेनिक कंडिशन मेंटेन ठेवली पाहिजे. तर अशा प्रकारे आपण आता काय बघितलेलं आहे, क्लोराहेक्झिडिन माउथवॉश. क्लोराहेक्झिडिन माउथवॉशचं आपण पूर्ण प्रकारे सगळं बघितलेलं आहे. मेकॅनिझम ॲक्शन बघितलेलं आहे, डोसेज बघितलेला आहे, इंडिकेशन्स बघितलेलं आहे, साईड इफेक्ट्स बघितलेला आहे, कॉन्ट्राइंडिकेशन्स बघितलं आणि नर्सिंग रिस्पॉन्सिबिलिटी बघितली.
धन्यवाद मित्रांनो.